मोठ्या ब्रेकिंग न्यूज आहे। सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सल्ला दिलेला आहे। मतदार यादीत आधार कार्डाचा समावेश करण्याचा विचार करा असं सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला म्हटलंय। तसा सल्ला दिलाय। सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदार यादीच्या संदर्भात मोठा सल्ला दिलाय। कोर्टाने म्हटलंय की न्यायाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदार ओळखी करता आधार कार्ड, ईसी, वोटर आयडी कार्ड आणि रेशन कार्ड यांचा दस्तावेज म्हणून समावेश करण्याचा विचार करावा। पण यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून त्यांनी कोर्टाला सांगितले की या मुद्द्यावर विचार करण्याचा उल्लेख आदेशात करू नये। त्याचवेळी आयोगाने हेही मान्य केलंय की आधार कार्डाला दस्तावेज म्हणून घेण्याचा विचार करण्याकरता ते तयार आहेत। सुप्रीम कोर्टाने यावर स्पष्ट केले की या प्रकरणात अजून विस्तृत सुनावणीची गरज आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 28 जुलैला होणार आहे आणि त्याआधी निवडणूक आयोगाला आपला सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला जो सल्ला दिलेला आहे की मतदार यादीत आधार कार्डाचा समावेश करण्याचा विचार करावा। काय म्हणतायत आपण म्हणजे काय म्हटलं गेलं आपण बघूया। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मोठी बातमी आहे, काय सांगाल? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलतोय। सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय निवडणूक आयोगाला की तुम्ही आधार कार्ड, वोटर कार्ड या सगळ्याचा वापर दस्तावेज म्हणून करू शकाल का बघा, आणि तशी नोंद आम्ही करतो। तर असं म्हटलंय निवडणूक आयोगाने की तुम्ही नोंद करू नका यात, की या सगळ्याचा विचार करावा, पण आम्ही आधार कार्ड दस्तावेज म्हणून वापरता येईल का याचा विचार नक्की करतो। तर कोर्टाने असं म्हटलं की यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे आणि म्हणून पुढची तारीख 28 दिलेली आहे। प्रशांत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? प्रशांत यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। 28 जुलैला पुढची सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये काय होतं बघणं महत्त्वाचं आहे। पण आता तरी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला एक सल्ला दिलाय की दस्तावेज म्हणून, मतदारांचा दस्तावेज म्हणून तुम्ही आधार कार्डचा विचार करावा। विधिमंडळ परिसरामध्ये उपसभापती नीलम गोरे बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण बघूया। एका शाळेमध्ये छोट्या मुलींना विवस्त्र करण्याची घटना शाळा संचालकांकडून घडलेली आहे आणि त्यातल्या स्नानगृहामध्ये, बाथरूममध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टरवरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे। खरं तर संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे। एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे, तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि ज्याच्यावर सभागृहामध्ये देखील परिषदेचा आवाज उठवला गेलेला आहे, तर त्याच्यानुसार BNS 74 आणि 76 आणि पॉक्सो 11, 12 आणि 21 असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत। आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञान विषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष वेधते आहेत। दुसरा विषय सांगलीचा आहे। सांगलीला 4 मुलांकडून एका मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे। त्याच्यावरती मी SPशी बोललेली आहे आणि 4ही गुन्हेगारांना अटक झालेली आहे। पण माझं मुलींना आपल्यामार्फत आवाहन आहे की त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी 112 नंबरवरती पोलिसांच्या तक्रार करावी किंवा आमच्याकडे सुद्धा ते तक्रार करू शकतात तुमच्या मार्फत, परंतु असं आत्महत्येचं पाऊल त्यांनी उचलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नीलम गोरे बोलत होत्या। विधिमंडळ परिसरामध्ये त्या प्रतिक्रिया देत होत्या। त्यांनी विषय जो होता की विद्यार्थिनींची चाचपणी करण्यात आली मुख्याध्यापक आणि शिपायाकडून, तर त्यावर कारवाई तर झालेली आहे, पण त्याचविषयी त्या भाष्य करत होत्या की शिक्षण मंत्र्यांनी त्याकडे लक्ष घालायला त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाल्यावर शिवसेनेसह इतर पक्षातील आमदारांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले। यात भाजपचे काही आमदार सुद्धा उपस्थित होते। हे दृश्य आहे विधिमंडळातलं
आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक शिवसेनेचे आमदार किंवा शिवसेनेचे नेते तिथे उपस्थित होते आणि जसं शिंदे परिसरामध्ये दाखल झाले तसं अनेकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेनिमित्त. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, गुरुपौर्णिमा आहे. आज शिंदे जेव्हा दाखल झाले विधिमंडळ परिसरात तेव्हा काय घडलं? आपण थेट दृश्यामध्येच पाहतोय. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधानभवनात दाखल झाल्यावरती शिवसेनेच्या आमदारांनी तर त्यांचं स्वागत केलं, त्याचबरोबर इतर पक्षातील आमदारांनी देखील त्यांचे स्वागत केलेलं आहे. यामध्ये भाजपचे देखील काही आमदार होते. आपण थेट दृश्यामध्ये पाहतो. किसन कटोरे होते, इतर काही ज्येष्ठ आमदार होते, ते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आले आणि आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही खास तुम्हाला भेटायला आलो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतो की इतर पक्षांच्या आमदारांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आहे. मात्र आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्याशी शुभेच्छा दिल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सभागृहामध्ये जाईपर्यंत सर्व आमदारांचा, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांना घोळका पडलेला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय. एक महत्त्वाची बातमी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरामध्ये एका कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्यात त्यांनी जे विधान केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. हे वाक्य कुणा करता असं वक्तव्य, म्हणजे अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. वाक्य काय होतं तर मोरोपंत पिंगळे यांच्या 75ची आठवण सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांचं ते सूचक वक्तव्य होतं. संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी कसा घालून दिला याची आठवण सांगताना सरसंघचालक मोहन भागवत असं म्हणाले की जेव्हा 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो. 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता, अशी आठवण सरसंघचालक मोहन भागवतांनी घातली आणि चर्चा सुरू झाली. मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली. नागपुरातील वनामती सभागृहामध्ये संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते. पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया. मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने. म्हणजे त्यांच्या गौरवाकरता, गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा. RSS आणि माझं दूरदूरचं कुठलं नातं नाही. BJPचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही. आधी RSS आणि BJP याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की RSSचे सगळेच, RSS जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात. आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही, पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSSची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये. नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल.